कालच्या राखेत स्वप्न जळून गेली. कालच्या राखेत स्वप्न जळून गेले असतील तरी आजच्या ठिणगीत भविष्य दडलंय. एक पाऊल पुढे टाक, भीतीला मागे ठेव, कारण आज नाही तर कधीच नाही. आज नाही तर कधीच नाही. तर मित्रांनो, आपण आज एकदम मोटिवेशनल स्टोरी पाहणार आहोत. आपल्या 2026 या नवीन वर्षासाठी आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस साधा नाही, कारण आज फक्त कॅलेंडर बदलत नाही. आज माणसाचं मन बदलायची खरी तर संधी आपल्याला मिळाली आहे. कारण कालपर्यंत तू जगाशी झगडत होतास. स्वप्न डोळ्यात होती, पण भीती पायात अडकलेली होती. लोक हसले, परिस्थिती थांबवायला उभी राहिली होती आणि तू स्वतःलाच विचारलंस, आपल्याला जमेल का? पण बघा मित्रांनो, पण आज 2026 तुला एकच प्रश्न विचारते, आज नाही तर कधीच नाही. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, आज नाही तर कधीच नाही. मित्रांनो, अपयश म्हणजे हार नाही, तर अपयश म्हणजे शिकवण, ज्याने कधीच पडलंच नाही. तो उभं राहणं कधीच शिकत नाही. कदाचित 2025 मध्ये तुमचं स्वप्न तुटलं असेल, कोणी विश्वासघात केला असेल, पैसे, आरोग्य, नातं, काहीतरी हरवलं असेल. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तू रडलास त्याच दिवशी तुझ्या आतला योद्धा जागा झाला. लोक तुला ओळखत नाहीत, ते फक्त तुझं अपयश पाहतात. हे तर खरं आहे. पण तुला माहीत आहे का, तू किती रात्री जागून काढल्या आहेत, किती वेळा गप्प रडला आहेस, किती वेळा मानाच्या टोकावरून परत फिरलास. म्हणून सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं आयुष्य तुमच्यापेक्षा कोणीतरी बदलू शकत नाही. संघर्ष म्हणजे शिक्षा नाही हो. संघर्ष म्हणजे स्वतःने केलेली तयारी. हिरा घडण्यासाठी दगडावर घाव घालावे लागतात. हिरा घडवण्यासाठी दगडावर घाव घालावे लागतात. 2026 मध्येही अडचणी येणारच, लोक थांबणारच, तू पडणारच. पण प्रश्न हा नाही की तू पडशील का, प्रश्न हा आहे, तू पडल्यावर उठशील का. आज तू गंभीर असशील, हे खरं आहे. आज तू हरवलेला असशील, हे पण खरं आहे. आज तुला कोणी ओळखत नसेल, हेही खरं आहे. पण आज तुझ्याकडे आहे सगळ्यात मोठी शक्ती, निर्णय घेण्याची ताकद. ती म्हणजेच निर्णय घेण्याची ताकद. आज जर तू ठरवलंस तर 1 वर्ष पुरेसे आहे तुझं आयुष्य बदलायला. कारण मोठी स्वप्न एका छोट्या पावलानेच सुरू होत असतात, हे लक्षात ठेवा. वेळ नाही म्हणणारे लोक तासनतास मोबाईलवर असतात. नशीब नाही म्हणणारे लोक प्रयत्नच करत नाहीत. आजपासून सबबी बंद करा, कारण तू प्रयत्न केलास तर हरशीलही, पण प्रयत्नच केला नाहीस तर आधीच हरलेला आहेस. आज स्वतःला वचन दे, वर्षाच्या पहिल्या दिवसापासून मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी लोकांसाठी नाही, मी स्वतःसाठी जगणार. मी पडेन, मी उठेन, मी हरलो तरी शिकेन. कारण आज नाही तर कधीच नाही हा फक्त वाक्य नाही, हा आयुष्य बदलणारा निर्णय आहे. एक दिवस येईल, लोक म्हणतील हा कुठून आला, पण त्यांना माहीत नसेल तू कुठून गेलास, किती जखमा सोसल्या, किती वेळा एकटाच लढलास. तो दिवस आणायचा असेल तर आज सुरुवात कर मित्रा. उठ, डोळे पुस, छाती फुगव आणि स्वतःला सांग, मी आता थांबणार नाही, मी माझे ध्येय गाठणार. 2026 तुला काही देणार नाही जोपर्यंत तू ते मागत नाहीस. म्हणून म्हणते, आज नाही तर कधीच नाही. 2026 ची सुरुवात तुझ्यापासून होते. तर मित्रांनो,
खरंच आहे. आपण आतापर्यंत जे आपण झालं गेलं ते आपण सोडून देऊन, आळस झटकून आणि आपण पुन्हा कामाला लागू. आपण काहीतरी नवीन वर्षामध्ये संकल्प करूया, स्वतःसाठी वेळ काढूया, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करूया. आणि वेळ कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. त्यामुळं आपण वेळेबरोबर चालायला शिका. हेच या शुभ दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि आपण सर्वांनी काहीतरी नवीन वर्षानिमित्त एक चांगला ध्येय ठेवा. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून सर्व व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर, ऑल मीडिया सोशल व्ह्यूअर्स सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर ऑल फ्रेंड्स अँड गाईज. थँक यू सो मच. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय.